श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे। पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग असे ओळखले जाते। या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव हे आहेत। ते देवांचे गुरु आहेत। हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्तम योग मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, घर, जमीन, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी केल्यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतात। नोव्हेंबर 24 मध्ये 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुवार आणि पुष्य नक्षत्राने बनलेला हा शुभ संयोग, शुभ योग घेऊन येत आहे। आपल्या जीवनामध्ये यशाच्या प्राप्तीसाठी या योग दिनी कोणतेही कार्य केल्यास, नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते। अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह मात्र करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज्य मानले जाते। गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्यावेळी गुरुपुष्यामृत योग असतो। गुरुवारी धार्मिक कार्य करणे महत्त्वाचे मानले गेलेले आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र विविध प्रकारच्या कार्यांसाठी शुभ मानले गेलेले आहे। गुरुपुष्य योग तिन्ही गुरुमंत्र घेणे अतिशय शुभ असते। त्याचबरोबर गुंतवणुकीसाठीही गुरुपुष्यामृत योग हा फायदेशीर मानला गेलेला आहे। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अत्यंत शुभ आणि लाभदायी मानले जाते। या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे। या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करणे देखील खूप शुभदायक ठरते। गुरुपुष्यामृत योग तुमच्या मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे। पुष्याचा अर्थ आहे शक्ती देणारा, रक्षण करणारा, ऊर्जा देणारा, शुभ, सुंदर, सुख, संपत्ती देणारा असा होतो। जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि फलदायी आहे। ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्राला मंगली तारा असे देखील म्हणतात। पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह हा शनी आहे आणि गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या सेवे, उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय देखील केले जातात। तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर या उपायामध्ये गुरुवारी आलेल्या वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला सकाळीच घरामध्ये या एका झाडाचे पान आणायचे आहे। हे पान घरात आणल्यामुळे तुमची किती कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि तुम्हाला या सेवेचा, उपायाचा अनुभव देखील येईल। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही झाडे असतात की त्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो। काही विशिष्ट तिथींना त्यातल्या त्यात जर गुरुपुष्यामृत योगावरती जर उपाय केले तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते। आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे। आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो, पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नाही।
नशिबाची साथ मिळत नाही, मग खूप दिवसापासून तुमची मनामध्ये स्वतःचं घर घेण्याची इच्छा असेल. बऱ्याचदा पैसा असून देखील घर घेण्यामध्ये अडथळे येतात. घर घेण्याचं स्वप्न किंवा इच्छा आपली पूर्ण होत नाही. त्यासोबतच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते, कारण घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही. त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून वारंवार पैसे घ्यावे लागतात आणि त्यामुळे तुमच्यावरचं कर्ज वाढत राहतं. कर्जातून मुक्ती हवी आहे, यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील, मुलांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल, मुलं खूप कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, तुमच्या नोकरी व्यवसायाक संबंधित काही समस्या असतील, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होत नसेल, नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत नसतील, तुमच्या घरातील मुला-मुलींचे जे लग्नासाठी योग्य आहेत त्यांचे योग जुळून येत नसतील, तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेले तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, यासारख्या अनेक इच्छा, मनोकामना प्रत्येकाच्या मनामध्ये असतात आणि या इच्छापूर्तीसाठी विविध तिथींवरती काही उपाय व सेवा केल्या जातात. या उपायामुळे देवी लक्ष्मीची साथ मिळते. विविध देवतांचे आशीर्वाद देखील लाभतात. गुरुपुष्य अमृत योग हा सर्वात शुभ मानला जातो. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही जर या दिवशी केली तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते आणि उपाय केले तर या उपायांचे तुम्हाला शीघ्र फळ मिळतं. म्हणूनच हा उपाय आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावरती करायचा आहे. 30 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3:56 गुरुपुष्य अमृत योग असणार आहे. याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी गुरुपुष्य अमृतच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची, त्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे विधिवत पूजन करायचं आहे. ही पूजा झाल्यानंतर आपण मंगलमय वातावरणामध्ये जी ही पूजा करतो त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याच्या घराच्या जवळच आसपास असलेल्या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. उंबराचे म्हणजेच त्याला आपण औदुंबराचे झाड देखील म्हणतो. या झाडाखाली दत्तगुरूचे वास्तव्य असते. त्याचबरोबर हा कल्पतरू आपल्याला अनेक प्रकारे मदत करू शकतो. या झाडाचा ग्रह शुक्र ग्रह आहे, त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान बनण्यासाठी उंबराच्या झाडाच्या संबंधित काही उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. पैशाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतात. शुक्र हा संपत्ती आणि ऐषारामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असतो तिथे नेहमी दारिद्र्य, पैशाची चणचण कायम असते. उंबराच्या झाडासंबंधित काही उपाय हे तुम्हाला श्रीमंत बनवण्याबरोबरच तुमच्या समस्या दूर करतात, तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण करतात. शुक्र ग्रहाचे पाठबळ मजबूत करण्यासाठी गुरुवारी आलेल्या गुरुपुष्य अमृत योगावरती आणि दत्त कृपेसाठी आपणाला या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांना देखील समर्पित आहे. त्यामुळे या झाडाखाली जात असताना आपल्याला सर्वप्रथम एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप
सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे। तेथे गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे। कलशामध्ये असलेलं पाणी उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। पंचोपचारे या झाडाची पूजा करायची आहे। गुरुवारी या झाडाचं आपण पान तोडत आहोत, यासाठी या झाडाची आपल्याला सर्वात आधी माफी मागायची आहे आणि त्यानंतर या झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे। पान तोडत असताना ते जरा जास्त देठासह तोडायचं, म्हणजेच या देठाचा आपल्याला उपाय करत असताना फायदा होणार आहे। म्हणून ते पान आणि त्या झाडाची काडी किंवा देठ आपल्याला सोबत घेऊन यायचं आहे। घरी आल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये ते देवघरासमोर ठेवायचं आहे। कोणतीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे देवघरासमोरील दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची। हा उपाय करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ही हळद मिक्स करण्यासाठी आपण जी उंबराच्या झाडाची काडी आणलेली आहे त्याचा वापर करायचा। त्या काडीनेच ही हळद दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असतेच किंवा दत्तगुरूंची तरी मूर्ती किंवा फोटो असतो। त्या फोटो समोरच आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे। यासाठी आपण जी उंबराची काडी आणलेली आहे त्या काडीने आपण त्या कच्च्या दुधाच्या आणि हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे आणि तिने आपली इच्छा त्या पानावरती लिहायची आहे। कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कर्जमुक्ती हा एकच शब्द त्या पानावर लिहायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला पैसे हवे असतील तर धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी त्या उंबराच्या पानावरती धनप्राप्ती असं लिहायचं आहे। याचा अर्थ तुम्हाला घर बसल्या पैसे मिळतील असं नाही, मात्र पैसे कमावण्यासाठीच्या संधी तुमच्यापर्यंत चालून येतील। पैसे कमावण्याचे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील, कारण आपले गुरु हेच आपल्याला मार्ग दाखवतात। उंबराच्या झाडाचा संबंध हा दत्तगुरूंशी आहे, म्हणूनच गुरुपुष्यामृत या योगावरती तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत एकाच शब्दामध्ये या पानावरती लिहायच्या आहेत। त्यासोबतच संतती प्राप्ती विवाहाचे योग जुळून यावेत यासाठी एका शब्दामध्ये तुम्ही तुमच्या इच्छा या पानावरती लिहायच्या आहेत। जर तुम्ही 2 इच्छापूर्तींसाठी हा उपाय करत असाल तर 2 वेगवेगळ्या पानांवरती या इच्छा लिहायच्या। त्यानंतर तुम्हाला या पानाचं विधिवत पूजन करायचं आहे। त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। पंचोपचारे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। थोडा वेळ ते पान तिथे ठेवायचं आहे। त्यानंतर ते पान उचलून लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ज्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलं होतं त्याच झाडाजवळ जायचं आणि त्याच झाडाच्या मोठ्या एखाद्या फांदीला तो लाल कपडा बांधायचा। तुमच्या इच्छा मनोकामना तिथे बोलायच्या आहेत आणि त्यानंतर नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे। गुरुपुष्यामृत योगावरती हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। दत्त महाराजांचे आपल्याला आशीर्वाद लाभतात। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदतो। वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा। झालेली सेवा दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि हो, असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ।